हॅलो फ्रेंड्स, आज आमचा इंदोरमधील दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही देवासला जात आहोत आणि देवास इथून 30 किलोमीटर आहे. चला तर मग देवासला भेटूया. इंदोरचे रस्ते खूप स्वच्छ, नीटनेटके आणि सुंदर दिसत होते. देवासकडे जाणारा रस्ता इतका शांत आणि प्रसन्न होता की प्रवास करताना मन अगदी आनंदाने भरून गेलं होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवीगार झाडं, स्वच्छ हवा आणि भक्तिभावाने चालणारे लोक दिसत होते. आम्ही देवासला पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर अगदी 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर रोपवे आहे. ज्यांना रोपवेमध्ये बसायला भीती वाटते किंवा उंचीची भीती असते त्यांच्यासाठी समोरच्या बाजूला पायऱ्या पण आहेत. त्या पायऱ्या फार मोठ्या नाहीत किंवा जास्त नाहीत. साधारणतः 15 ते 20 मिनिटात तुम्ही सहज पोहोचू शकता एवढ्याच आहेत. पायऱ्यांनी जाताना देखील वातावरण खूप सुंदर वाटतं. भोवतीची झाडं, पक्ष्यांचा आवाज आणि भक्तांच्या गजराने मन प्रसन्न होतं. आमच्या वेळेस माझे आहो आणि त्यांचे मित्र दोघांनाही रोपवे जमत नव्हता. उंचावर गेलं की डोकं फिरतं म्हणून त्यांनी पायऱ्यांनी प्रवास केला. ते आमच्या आधीच पोहोचले, दर्शन घेऊन बसले पण होते आणि आम्ही रोपवेमध्येच होतो. पण रोपवेमध्ये बसल्यावर मुलं खूप खुश झाली होती. उंचावरून दिसणारा निसर्ग इतका सुंदर वाटत होता की डोंगर, झाडं आणि आकाश सगळं एकत्र येऊन एखादं चित्रच तयार झालंय असं वाटत होतं. टेकडीवर पोहोचल्यावर सर्वात आधी माता तुळजाभवानीचं मंदिर लागतं. मंदिराच्या सभोवती भक्तांची गर्दी, घंटांचा आवाज आणि प्रसन्न वातावरण मनाला खूप भावतं. नंतर चामुंडा देवीचं मंदिर लागतं. मंदिरात गेल्यावर देवीची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते, जी मनाला खूपच प्रसन्न करते. त्या मूर्तीसमोर उभं राहिल्यावर भक्तिभावाने डोळे मिटले जातात आणि मन अगदी प्रसन्न वाटतं. खूप सुंदर वाटतं त्यावेळेस. चामुंडा देवीकडे जाताना मध्ये कालिका माता, अन्नपूर्णा देवी अशी छोटी छोटी मंदिरे पण लागतात. ही मंदिरे खूपच आकर्षक आणि सुंदर अशी बनवलेली आहेत. प्रत्येक मंदिरात वेगवेगळा भाव, वेगवेगळी वातावरण जाणवतं. जसे जसे आपण पुढे चालत जातो तसं मन अगदी प्रसन्न होत जातं. वातावरण एवढं छान आहे, सुंदर असं आणि भक्तिभावाने भरलेलं वाटतं. देवीची मूर्ती तर इतकी सुंदर आहे की मनात वाटतं इथेच बसून राहावं. खरंच आमचं दर्शनाचा अनुभव अविस्मरणीय झाला. देवीचं दर्शन घेतल्यावर कालभैरवचं दर्शन घेणं आवश्यक असतं. कारण असे म्हणतात की कालभैरवचे दर्शन घेतल्याशिवाय देवीचं दर्शन पूर्ण होत नाही. देवीच्या बाजूलाच गुहेमध्ये असलेलं कालभैरव मंदिरही खूप सुंदर असं आहे. गुहेत शिरल्यावर थंडावा, शांतता आणि भक्तिभावाने भरलेलं वातावरण मनाला वेगळाच अनुभव देतं. नंतर आम्ही तिथे असलेल्या देवीच्या अन्नछत्राकडे गेलो. तेव्हा साधारण 4 वाजले होते आणि आम्हाला खूप भूकही लागली होती. संपूर्ण दिवसाच्या प्रवासामुळे सर्वजणच थकले पण होते आणि लहान मुलंही थकले होते. म्हणून आम्ही लगेच तिथेच जेवणाचा प्लॅन केला. जेवण साधं होतं, पण खूपच स्वादिष्ट आणि मनाला आनंद देणारं होतं. भक्तिभावाने केलेलं जेवण नेहमीच समाधान देतं, नाही का? आणि तिथे मिळालेलं जेवण खरंच अविस्मरणीय होतं. हा संपूर्ण अनुभव खूपच सुंदर होता. देवासमधील वातावरण, दर्शनाचा आनंद, रोपवेमधला प्रवास आणि मंदिरातली शांतता सगळं मिळून हा प्रवास आयुष्यातील एक खास आठवण बनला. तुम्हीही एकदा नक्की या इथे आणि हा दिव्य अनुभव घ्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार आणि बाय.